जय शिवराय भावांनो, कशा आहात? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ होता आपण एकदम खतरनाक फॉन्टवरती घेऊन आलो। तर आता 6 एप्रिल आणि 30 मार्चला आपलं जे गुढीपाडवा आणि रामनवमी आहे, तर त्यामध्ये आपण बॅनरसाठी हा फॉन्ट तुम्ही उपयोग करू शकता। जर मी स्क्रीनवरती पाहिला असेल तर फॉन्ट कोणत्या टाईपचा आणि तुम्हाला मी फॉन्टसोबत इनर शॅडो सुद्धा कसा मारायचा, जो की आपण बॅनरवरती एकदम खास दिसेल, जे की आपण टेक्स्चर न लावता तो म्हणजे इनर शॅडो मारून सुद्धा तुम्ही तुमचं नाव एकदम खतरनाक बनवू शकता। तर भावांनो, तुम्हाला एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका। तर भावांनो, आपलं चॅनल कोणी आपलं हे टेलिग्राम चॅनल कोणी जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर जॉईन व्हा, कारण आपण कंटेंटनुसार त्याच्यावरती मटेरियलसुद्धा टाकत राहतो। तर भावांनो, जो पासवर्ड आहे तुम्ही तो 2 स्टेपमध्ये दिला आहे, त्यामुळे तुम्हाला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे। तर भावांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर पहिल्यांदा जे फॉन्ट आहे मी ते अगोदर ॲड करून घेतलं, तर दाखवतो मी स्क्रीनवरती। तर जे फॉन्ट आहे त्यावर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, टोटल 12 फॉन्ट आहेत भावांनो, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर आता आपल्याला ह्या फॉन्ट यूज करण्यासाठी आपल्याला एक ॲप लागणार, तो म्हणजे इंडियन फॉन्ट कन्वर्टर। तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो। तर तुम्हाला मी ब्लू कलरनं सर्कल केला, त्यावरती टॅप करून तर भावांनो, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर भावांनो, आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येत राहतात। तर आता ॲपमध्ये आल्यानंतर जे आपला 3 नंबरचा युनिकोड टू EMS इंडियन फॉन्ट जे ऑप्शन आहे त्यावरती टॅप करून टॅप केल्यानंतर आता आपल्या नेटची काय आवश्यकता नाही म्हणून मी नेट बंद करून घेतो पहिल्यांदा। तर आता यामध्ये आल्यानंतर जे आपलं नाव टाकायचं आहे तिथं आपण मराठीतून नाव टाकायचं आहे। तर आता मी गुढीपाडवा म्हणजे गुढीपाडवा सण आहे, त्यामुळे मी गुढीपाडवा नाव टाकतो इथे। गुढीपाडवा टाकल्यानंतर बाजूला जे मी स्क्रीनवरती दाखवतो त्या दोन याच्यावरती टॅप करायचं आहे तुम्हाला। तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल कॉपी झालेला आहे। तर त्यानंतर बॅक आल्यानंतर आपण पिक्सलामध्ये डायरेक्टली आल्यानंतर वर जे पेन्सिलचं ऑप्शन आहे त्यावरती जाऊन जे आपण तिकडे कॉपी केलेलं आहे इंडियन फॉन्ट म्हणजे त्या ॲपमध्ये, तिथे तुम्हाला भावांनो पेस्ट करायचं आहे येऊन। तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर जे फॉन्ट मी तुम्हाला दाखवणार आहे, तर तो फॉन्ट आपला जे आहे तो डीजी फॉन्ट आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर भावांनो, आपला जे फॉन्ट आहे तो आपला इथं तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती। तर भावांनो, हा जो फॉन्ट आहे आपला अप्लाय झालेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर फॉन्ट एकदम खतरनाक दिसतो भावांनो, आपण बॅनरमध्ये वापरला तर आता मेन राहिलं म्हणजे आपल्याला इनर शॅडो मारला, जे की आपण बॅनरसाठी उपयुक्त करू शकतो बिना टेक्स्चरच्या। तर इनर शॅडो मारताना जे तुम्हाला कलर आहे ते तुमच्या चॉईसनुसार ठेवायचं आहे, त्यामुळे मी व्हाईट कलर ठेवतो। तर आता जे ए ऑप्शन आहे तर खाली त्या म्हणजे आपलं सिलेक्ट करून जे बाजूला त्यामध्ये जाऊन जे ऑप्शन आहे इनर शॅडोचं त्या ऑप्शनवरती जाऊन जे ऑफ मोड आहे ते आपल्याला ऑन करायचं आहे। तर तुम्हाला स्क्रीनवरती असं दिसत असेल कलर मिळत। जे ब्लर रेडियस आहे ते आपल्याला फुल करायचं आहे भावांनो। फुल म्हणजे जवळपास 20 करायचं आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता, तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता भावांनो। तर बाजूला जे खाली जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला म्हणजे बाजूला जे ऑफसेट एक्स आणि ऑफसेट म्हणजे खालीवर किंवा बाजूला इकडे तिकडे करू शकता। तर त्याची काही गरज नाही भावांनो आपल्याला, त्यामुळे मी काही त्याला हलवत नाही, हातच त्या सिच्युएशनमध्ये ठेवतो। तर भावांनो, हे जे आता ब्लॅक आहे तुम्ही इथं कोणताही कलर तुमच्या पद्धतीने ठेवू शकता। तर हा जे कलर आहे आता मी ठेवलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर हा सुद्धा तुम्ही ठेवू शकता। दुसरा कोणता ठेवू वाटला तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता, किंवा रेड असेल किंवा पिंक असेल, येलो असेल कोणताही, किंवा आपला हे भगवासुद्धा तुम्ही ठेवू शकता, तो सुद्धा बाहेर दिसेल इनर शॅडोमध्ये। तर आता नाव टाकल्यानंतर जे आपण बाजूचे बॅकग्राऊंड आहे ते रिमूव्ह करण्यासाठी ट्रान्सपरंट या ऑप्शनचा वापर करून जे बाजूला बॅकग्राऊंड तुम्ही रिमूव्ह करू शकता। आता तर PNG आहे जे आपली PNG तयार झालेली आहे गुढीपाडवा नावाची, तर तुम्हाला जे फुल HD मध्ये डाउनलोड करायचे असेल तर वर ऑप्शनवरती जाऊन जे ऑप्शन त्यावरती जाऊन डायरेक्ट सेव्ह ॲज इमेज न करता डायरेक्ट सेव्ह टू गॅलरीमध्ये न करता जे इथं डिफॉल्ट आहे जे आपल्याला जे आहे तिथं अल्ट्रा मोडमध्ये चालू ठेवायचं आहे, कारण की जशी HD आपण गॅलरी सेव्ह म्हणजे जी आपण HD करतो तशी डायरेक्टली आपल्या गॅलरी सेव्ह होते। त्यानंतर अल्ट्रा मोड करून आपण सेव्ह टू गॅलरी ऑप्शनमध्ये म्हणजे तुम्ही डायरेक्टली सेव्ह टू गॅलरीमध्ये ठेवू शकता। तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। तर भावांनो, भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ।